होती आणि आपण ना आपलं हॉटेल होतं. हा तुंगनाथला चाललोय आता. हा आपला हॉटेल होता. इथून आता सामान हा काहीतरी असा व्ह्यू होता. आता कुठे जाणार आपण? ट्रॅकिंग करणार ना का नाही? हा करणार ना. तो हेलिकॉप्टर आला बघितलं आहे बा. इथून हेलिकॉप्टर सर्व उडतात आणि केदारनाथला जातात. हा चालला केदारनाथला. तुला पण बसायचं का हेलिकॉप्टरमध्ये? हा असतं. आपले जाण्यासाठी ड्रायव्हर अंकल गाडी भरतो ना समोर. नाही ही आपली मम्मी बघ कशी टकाटक. बघ कशी बघ. कशासाठी आले रे तू इथं? हां नाही माहिती. चहा प्यायचा ना तुला? नाश्ता करायचा ना ते? नाही करायचा. तुझा आवाज नाही निघत. पॉवर संपली नक्की? अरे हो का नाही बोल ना. हो चला चहा पिऊन घेऊ. कुठे आला चहा आता आपला? आणि साहेब कधी येणार आपला चहा? चालू आहे. चहा प्यायचा आहे तुला? पार्ले बिस्किट आणि चहा आहे. ते बघ सर्वांनी चहा आणि पार्ले बिस्किट घेतलंय. काय केलं? अरे कुठे आलोय? मनालीला. कुठे? मनालीला वाटतं. जरा कसं वाटतंय तुला? काय आलं मग? मला काय झालं? गाईस आता आपली इथे ट्रॅकिंग चालू होती. कोणती? तुंगनाथ. 5 किलोमीटर. 5 नाही 9 किलोमीटर आहे. चालणार ना तू नक्की? नाही आता आपण इथे नाश्ता करायचा ना. मग काय करणार तू? जेवायचं? अरे चढायचं आहे तुला. फक्त नाश्ता कर तू. कुठे चाललो? हा कुठे चाललो आपण? ट्रॅकिंगला. कुठे? तुंगनाथला. अशी ट्रॅकिंग आहे ना. घोडे पडाव. तिथे घोडे भेटतात. हा आणि आपल्याला आता पुढे जायचं आहे. असं अशी ट्रॅकिंग आहे. सांग हालू चाला का? फास्ट नको चालू. हां सांग. आपण आता थोडंसं झालं काही माहीत नाही. आपण चढू. चल कुठे जाय? तुंगनाथला चढायचं आहे. कशी चढाई आहे? भारी ट्रॅक आहे ना. कडक आहे. मी तर घोडा नव्हतं पण नाही. हां मग तुला दम लागला आणि मम्मीला दम नाही लागला. हां मम्मी घाबरली का? नाही घाबरली मम्मी नाही कधी घाबरत. बघ कशी चालते. हरव तिला. हरव. हां हे बघ आपण ना त्या तिकडे गेलतो केदारनाथच्या डोंगरवरती. आता आपण त्याच्या पण वरती चाललोय. कसं वाटलं तुला वरती जाऊन? चांगलं वाटलं. तो बघ डोंगरवर किती भारी दिसतो नाही तो. कसं आहे लोकेशन? हां हो का? मैसेज आ रहे हैं। नेटवर्क नहीं है।
गाईस आम्ही 50% चढलेलो आणि आम्ही चालणार कारण की इथे घोडं पण नाही भेटतो. कंटाळा आला ना तुला आता? तुझे पाय दुखतात ना? हां. काय झालं सगळे वरती गेले आणि आम्ही चाललो खालती आता. गाईस आता आम्ही शॉर्टकट मध्ये आम्ही रिटर्न चाललो होतो. हे बघ आता रिटर्न शॉर्टकट मारत चाललो कारण भरपूर अजून अर्धा तास राहिला आहे. गाईस आम्ही ना आता जुन्या रस्त्यावरून उतरतो आणि तो नवीन रस्ता आहे. तर बघा हा आहे जुना रस्ता. आम्ही आता या जुन्या रस्त्यातून उतरतोय आणि तो नवीन रस्ता तो खूप लांब आहे आणि हा आहे शॉर्टकट. आता आम्ही या शॉर्टकटमध्ये उतरतोय असं 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 तिकडे. गाईस आता आपण का गाईस आता आपण कोण गाईस तुमच्यातलं फक्त रायडर येतं रायडर केवढ्या रायडरची गाड्या आहेत माहिती आहे का? सर्व रायडिंग करून येतात तिथपासून तर त्या कोपऱ्यापासून तर इथपर्यंत पूर्ण गाड्या सर्व रायडरच्या. गाईस आता माणसं आलेले आहेत थोडी आणि आता आपण चटई झोपलेले आहेत. आता थोडी माणसं येतील. आम्ही असं चटईवर झोपतो असं आराम करतोय कसं सांग. आणि तिथून आता पब्लिक यायला चालू झाली उतरायला. आता मम्मीचा कधी येतील तर आम्ही आराम केला. काय केलं? आराम केला. कसा आराम केला? झोपून चटई घेऊन असं अशी चटई घेतली. आता मी झोपू का वापस? गुड मॉर्निंग गाईस. माझी तयारी झाली बद्रीनाथला जायची. पुढे आपण बद्रीनाथला भेटू. आणि हा आमचा रूम होता असं काही आणि हा काही असा नजारा होता त्या रूमच्या बाहेरचा लोकेशन. आणि आता आपण गाडीत बसून कुठे जाणार? बद्रीनाथला. झाली का तयारी तुझी? चल तयारी कर आणि आपण आता जाऊ बद्रीनाथ दर्शनला. ओके. तिथे चालायचं नाही आहे का? ट्रॅकिंग आपली संपली आता. हां बाय. तर आता भेटू केदार गाडीमध्ये जाऊ आता. तुला आवडलं लोकेशन? फोटो काढायचं तुला इथे? भारी लोकेशन आहे ना? कसं वाटलं लोकेशन? चांगला आहे. झोप झाली आहे तुझी? आता कंटाळा आलाय? नाही झोपत ना पाय? गाईस हा आमचा हॉटेल होता आणि आम्ही इथेच काल राहिलो काठी आणि आता आपण हे हॉटेलमध्ये नाश्ता करूया. आपला आता नाश्त्याचा टाइम झाला. आपण नाश्ता करायला जाऊया. आधी बघा गाडी आपली भरते. ओके. ही कोणाची? अरे हा रे महाराष्ट्र पासिंग आहे. भारत पासिंग. काय खाशील रे नाश्त्याला तू आता? हा बोल जोरात. आवाज निघत नाही का? जास्त भूक लागली आहे का तुला? मग हा काय खाशील काय? चाय बोल दे ना. चाय चालेल. चल आल्यावर बघू. मी वेगळा काहीतरी मागवतो. पोहे खाशील तू? कसे आहेत ते पण सांग. हे पोहे कसे आहेत? मस्त आहे. आपल्यासाठी नाही तो खूप चांगला आहे. रात्री पण त्यांनी जेवण आपल्याला एक नंबरच दिला. आपला इंडियन या खायला तुम्ही. चला आपण आता निघूया बद्रीनाथला. जागा किती ट्रॅफिक लागलेली आणि आधी आम्ही कसं बद्रीनाथला पोहोचू. बघा तिकडे किती ट्रॅफिक लागली. एक बस ती पुढे जातच नाहीये. इलेक्ट्रिक बस ती पुढे जातच नाहीये. त्याच्यामुळे इथे ट्रॅफिक झाली. काय बघा किती चांगली दरी आहे खालती. गिंबल नाही आता गिंबल पण काढायचं होतं पण नाही काढलं. तुझी आईस्क्रीम घेतलंय? इथे बर्फ पडतो ना तू आईस्क्रीम खातो? शेंबऱ्या. कसं आईस्क्रीम रे? चांगलं. इकडे बघ क्लायमेट कसा झालाय थंड आणि तू आईस्क्रीम खातो. हा पिस्ताच आहे. ए तुला पण खातो आईस्क्रीम? माझा आवाज बसला. आवाज बसले. बोल आता. काय प्लम्स प्लम आहेत छोटे छोटे आहेत ना. मी काय बोलतो
तू खाल्लेत का कधी? नाही नाही खाल्ले? गम असतात माझ्यात. आहेत पण हे मम्मीने आणलेत ना तू मम्मी बोल हे तू आणलेत ना एक प्लम आम्ही कुठं खातो पण ते छोटा छोटा बदाम नसतो का तो आहे तो बदाम. हा ओल्ड स्टेशन ओल्ड आणि आली कमानी आता इथं पर्ची कटे का मानागावला पोहोचलोय पाऊस खूप आला आणि आरुष बनला जादू गणेश गुफा आली आहे आता आम्ही दर्शन घेतो तिथे आतमध्ये मोबाईल नाही घ्यायचे ना जायचं का मोबाईल घेऊन याच गुफेजवळ आलो पाऊस पडतोय सर्व जादू झालंय आणि थंडी पण लागते ना आतमध्ये मोबाईल अलाउड नाही दर्शन करून येतो आम्ही हे पूजा फोटो काढू तुझा सांग हा हे बघ इथे जवळ आता आम्ही आलो मानागावला 5 पांडव तिथे समोर दिसत आहेत आता आम्हाला तिथपर्यंत ट्रेकिंग करायची आहे आणि पाऊस खूप पडतोय आणि ही नदी सांग 5 पांडव स्वर्ग सांग आता काय ही आहे सरस्वती नदी आहे का सांग हे बघ इथून उगम होतो आणि पूर्ण अदृश्य होईल हा मंदिर सरस्वती बाप्पा कर इथून इकडे बघ कर बाप्पा कोणती नदी आहे माहिती आहे ना सरस्वती नदी हां तर काहीच इथूनच पांडव आपले स्वर्गात गेलेले हा स्वर्गद्वार आहे आणि हे आपले पांडवांचे स्टॅच्यू बनवण्यात नाव आहे मानागाव आणि ही सरस्वती देवी आणि आपण जाणार आता बद्रीनाथ हा आहे स्वर्गद्वार ओके कर ना अभी क्या आगे मौज कर कसा वाटला रे भारी वाटलं ना